ज्याच्या जीवनामधून न कळत्यात आई गेली त्याला विचारा ना आईचं काय दुःख असते। मंडळी, सगळ्यात मोठी जर श्रीमंती या जगामध्ये कुठली असेल तर माय असती। बरं, माईला विसर जाऊ नका, कारण आयुष्यामध्ये माती आड गेलेली माय कधीच परत भेटत नाही। जीवनामध्ये तुम्ही पैसा भरपूर कमवाल, श्रीमंती भरपूर कमवाल, मंडळी कोट्यावधीची प्रॉपर्टी घ्याल, पण तुमच्या डोक्यावरून हात फिरवणारी माय तुम्हाला माती आड गेलेली कधीच भेटत नाही। बरं, तुम्हाला प्रेमानं तुमच्या गालावरून हात फिरवणारी माय कधीच भेटत नाही। तुमच्या आयुष्यातला पैसा महत्वाचा नाही, प्रॉपर्टी महत्वाची नाही, श्रीमंती महत्वाची नाही, पण तुमच्या गालावरून हात फिरवणारी माय फार महत्वाची असते। बरं, म्हणून ज्यांच्या आयुष्यातून जीवनातून माय निघून गेली त्यांना विचारा मंडळी, काय माईचं दुःख असते। मला विचारल्या जाते, महाराज तुम्ही इतक्या लांबचा प्रवास करता, तुम्ही मुक्कामाला राहिलं पाहिजे, पण माझी पण आहे, माझी आई महाराज मला दिसत नसल्या कारणानं आम्ही दोघं भाऊ बाहेर गावाला असतो, आम्हाला 2 वाजू का 3 वाजू आम्हाला घरीच जावं लागत आहे। का? कारण जोपर्यंत आम्ही घरी जात नाही तोपर्यंत आमची जन्मदाती माय पण झोपत नाही। कारण या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं पात्र जर काय असेल तर माय असते महाराज। आयुष्यातून ज्याच्या माय निघून जाते त्यावेळेस कळत असते मंडळी, आहे तोपर्यंत किंमत कळत नाही। बरं, हर बात को तुम भूलो भले, पर माँ बाप को मत भूलना। हर बात को तुम भूलो भले, पर माँ बाप को मत भूलना। उपकार इनके लाखों है, इस बात को मत तुम भूलना। धन दौलत यह बंगला कोठी बनाई है, माँ बाप बिना ना खुश है तेरे, बेकार की कमाई है। हर बातों को तुम भूलो भले, पर माँ बाप को मत भूलना। उपकार इनके लाखों है, जय हो। इस बात को मत भूलना। तेरी सूरत पाई है, संसार में तुझको बुलाया है।
को है, उस बात को मत भूलना। वा वा. आयुष्यामध्ये आईबाप फार महत्वाचे असतात महाराज. म्हणून काही करता आलं तर करा, नाही तर नका करू. तुम्हाला श्रीमंती कमवता आले पैसे तर कमवा, प्रारब्धाचा विषय आहे. पण एकदा जीवनात मायबाप असले ना, मायबापाची सेवा करा मंडळी, काही कमी पडत नाही हो. जी रामकथाच्या महात्म्यानं लिहिली त्याचं जीवनचरित्र सांगायलो. मुलगा जन्माला आला श्रावण शुद्ध सप्तमी 1554. पण ऐका ना मंडळी, प्रारब्ध कोणालाच चुकत नाही बघा. ज्यानं राम दाखवला आपल्याला, हे जे काही रामकथा आपण श्रवण करायलोत ना, असा राम या जगाला दाखवला की राम प्रत्येकाला वाचता येऊ लागला, राम प्रत्येकाला ऐकता येऊ लागला, आणि सोप्या सरळ भाषेमध्ये. पण प्रारब्ध त्या मुलाचं ऐका ना मंडळी, जन्मल्याबरोबर त्याच्या मुखातून एक वाक्य पडलं, राम. आणि राम वाक्य पडल्याबरोबर सगळ्याला वाटलं मुलगा जन्माला आलाय आणि राम वाक्य याच्या मुखातून पडलं, म्हणून त्याचं नावच पडलं महाराज, राम बोला. काय नाव पडलं? राम बोला. पण त्याच्या मुखामध्ये आवाज चालता चालताच कसाच बदलायला आहे. त्याच्या मुखामध्ये महाराज जन्मल्याबरोबर 32 दात बसलेले मंडळी. नरशीमध्ये मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली, जन्मल्याबरोबर किती दात असतात हो? का दातच नसतात? दातच नसतात, हे का नाही? जन्मल्याबरोबर लेकराच्या मुखामध्ये दातच नसतात, पण जन्मल्याबरोबर त्या लेकराच्या मुखामध्ये महाराज 32 दात. आणि असू द्या न दात महाराज, पण मूळ नक्षत्रावर ते लेकरू जन्माला आलं. परिणाम असा असतो की जन्माला येणाऱ्या लेकराचं काय चूक त्याच्यामध्ये, की ते मूळ नक्षत्रावर आलं का चांगल्या नक्षत्रावर आलं. पण नियती कोणाला सोडत नसती. सगळ्यात या जगामध्ये मोठं जर काय असेल तर प्रारब्ध असते महाराज. प्रारब्ध कधीच कोणाला सोडत नाही. कारण प्रारब्ध इतकं बलवत्तर आहे की प्रारब्धाची ठेव जगामध्ये विश्वाच्या मालकाला पण चुकली नाही बघा. कोणालाच प्रारब्ध सोडत नसते. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिल्याशी भोग तो नसते. ते लेकरू जन्माला आलं, पण असं प्रारब्ध घेऊन आलं की मूळ नक्षत्रावर जन्माला आलं. परिणाम असा झाला मंडळी की जन्माला आलतं श्रावण शुद्ध सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी. आईला इतका त्रास व्हायलाय, जीवनाची आणि मरणाची स्थिती चालू झाली. इतका त्रास सुरू झाला महाराज त्या माऊलीच्या जीवनामध्ये. तिला वाटलं आता आपण जगत नाहीत. तिच्या सान्निध्यामध्ये राहणारी एक माऊली, तिचं नाव चुनिया दासी, विनंती केली, बाई मी गोंडस सालस मुलाला जन्म दिला, पण माझ्या आयुष्याची घटका मी शेवटची मोजायली. विनंती करते तुला, माझं काही खरं नाही. माझं हे 4 दिवसाचं लेकरू सांभाळशील. मावल्यांच्या जीवनामध्ये महाराज जे स्वतःचे जे अनुभव असतात, तिनं ओळखलं की आज ही दुःखामध्ये आहे, उद्या मीही दुःखामध्ये असू शकते. म्हणून होळशी दिदीला सांगितलं, ताई ताण घेऊ नका, मी सांभाळते तुमच्या मुलाला. दशमीच्या दिवशी तो मुलगा त्या चुनिया नावाच्या दासीनं घेतला महाराज. आणि एकादशीच्या दिवशी
ज्या महात्म्यानं राम कथा जगाच्या समोर सांगितली त्याची माय महाराज 4 दिवसामध्ये मरण पावली. काय प्रारब्ध असन, ज्या लेकराला रडण्यापलीकडे काहीच समजत नाही महाराज. आयुष्यामध्ये माय कशाला म्हणतात, बाप कशाला म्हणतात ही गोष्टच माहीत नाही. 4 दिवसामध्ये आईचं छत्र हरवलं. काय चूक त्या लेकराची मंडळी? नाही, काहीच चूक नाही. पण 4 दिवसामध्ये माईची संगत सुटली. चुन्या नावाच्या दासीनं त्या लेकराला सांभाळ केला. किती वर्ष? जीवनामध्ये आई फार महत्वाची आहे महाराज. म्हणून ज्या लेकराची आई 4 दिवसामध्ये निघून गेली त्या लेकराचा सांभाळ त्या चुनिया नावाच्या दासीनं किती वर्ष केला माहिती? 5.5 वर्ष केला. पण प्रारब्ध जर एखाद्याच्या मागं लागलं ना मंडळी, तर प्रारब्धाचा असा विषय असते की म्हणतात ना माझ्या मागं प्रारब्ध हात धुवून लागलं. त्या पद्धतीने एखाद्याच्या मागं एवढं प्रारब्ध लागत आहे. एखाद्याच्या आयुष्यामध्ये जन्मापासून तर मरेपर्यंत एकदाही दुःख नसते, पण एखाद्याच्या आयुष्यामध्ये प्रारब्ध एवढं दुःखी असते की जन्मल्यापासून त्याच्या आयुष्यामध्ये सुख नावाची गोष्ट त्यानं पाहिलेली नसती मंडळी. 5.5 वर्षाचं वय झालं पण जिनं सांभाळ केला ती पण माय महाराज 5.5 वर्षामध्येच मरण पावली. काय चूक आहे हो त्या लेकराची? जन्मल्याबरोबर 4 दिवसामध्ये जन्मदाती माय वारली. आई काय ह्याला म्हणतात, आईचं दूध काय आहे हे माहीतच नाही. पण 5.5 वर्ष जिनं धर्माची आई असतात तिनं सांभाळ केला. जिला आपलं आई समजलं ती पण 5.5 वर्षातच निघून गेली. काय चूक आहे त्या लेकराची? आणि ते लेकरू स्वतःच्या प्रारब्धाला म्हणू लागलं, देवा काय गुन्हा केलाय मी की माझी जन्मदाती माय तो 4-5 दिवसामध्ये नेली. जिनं माझा सांभाळ केला ती 5.5 वर्षात नेली. माझी काय चूक आहे अशी? कोण म्हणाले माहिती महाराज? आज आमच्यासारखे वक्ते त्या महात्म्याच्या रामकथेवर नरशीपर्यंत यायले. त्या महात्म्याचं जीवनचरित्र तुम्हाला सांगायलो. पार्वतीला कैलासामध्ये दुःख वाटलं, कारण तुलसीदास महाराज हे वाल्मिकीचा अवतार आहेत. जे महात्मा या पृथ्वीवर जगाच्या कल्याणाकरता गेलाय आणि त्याच्या आयुष्यामध्ये एवढं प्रारब्ध दुःखाचं घातलंय. स्वतः पार्वती या पृथ्वीवर आल्या आणि त्या लेकराचं संगोपन केलं महाराज. भगवान शिवशंकराला वाटलं की पार्वती त्याचं संगोपन करायला गेली, मी कशाला राहू, म्हणून भगवान शिवशंकर त्यांनी सुद्धा पृथ्वीवर एक रूप धरलं नरिहानंद नावाच्या महात्म्याच्या नावानं. आणि खाली येऊन गोस्वामी तुलसीदासांना भगवान शिवशंकरानं नरिहानंद रूपामध्ये अयोध्येला घेऊन गेले. किती वर्षाच्या वयामध्ये? 5.5 वर्षाच्या वयामध्ये त्यांचं मौजी बंधन केलं. तिथं गायत्री मंत्राची दीक्षा दिली, उपनयन संस्कार केले महाराज, आणि राम नामाची दीक्षा दिली. आणि बराच काळ नरिहानंद महाराजांनी भगवान शिवशंकराने त्या रूपामध्ये गोस्वामी तुलसीदासांना तिथं बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या. आणि तिथून सुंकर नावाचं क्षेत्र आहे महाराज, तिथं तुलसीदासजी गेले. तिथंही शास्त्र अध्ययन केलं. तिथं त्यांचं मन रमलं नाही. अयोध्या शुंकर तिथं फिरायचे आणि तिथून काशी क्षेत्रामध्ये गेले. शेष सनातन नावाचे एक फार मोठे महात्मा होते.
त्यांनी गोस्वामी तुळशीदासांना दसोपनिषदे, वेद, ब्रह्मसूत्राचा अभ्यास शिकवला, रामकथा शिकवली आणि जगप्रसिद्ध रामकथाकार झाले. वयाचं 15 वर्ष झाले आणि गोस्वामी तुळशीदास आपल्या गावाकडे वाटचाल निघाले. महाराज राजापूरमध्ये आले. वय 15 वर्ष आणि आल्याच्या नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह ठरवला. 1583 मध्ये गोस्वामी तुळशीदासांचा विवाह रत्नावली या माऊलीशी झाला. रामकथा शिकून आलेले गोस्वामी तुळशीदास विवाह बंधनामध्ये अडकले आणि अडकल्याबरोबर प्रत्येकाच्या जीवनाची जी स्थिती बनते, संसारिक असा आहे महाराज की प्रत्येकाला गुंतावात लागते. तसं तुळशीदास महाराज सुद्धा त्या संसार बंधनामध्ये अडकले आणि रत्नावलीशी विवाह झाल्याच्या नंतर राम गेला आणि रत्नावलीचं नाव आलं तोंडाला. जसं राम 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 म्हणायचे, मग रत्नावली 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 झाली. राम नामाचा विस्मरण झालं आणि रत्नावलीचं स्मरण करू लागले. असं करता करता दिवस जाऊ लागले. एका दिवशी रक्षाबंधनाचा दिवस, दुसऱ्या दिवशी आणि आदल्या दिवशी गोस्वामी तुळशीदासांची पत्नी रत्नावली माहेरी निघून गेली. एक दिवस गोस्वामी तुळशीदासांना रत्नावली बिगरकर म्हण, सांच्या पारचा वेळ होत आलेली आहे संध्याकाळची. जसा काल पाऊस आला तसा पाऊस सुरू झाला. अंधकार आहे आणि त्या अंधकारामध्ये गोस्वामी तुळशीदासांनी सासरेवाडीचा रस्ता धरला. काट्या कुट्याचा रस्ता आहे, आड नदी आहे आणि रस्त्यानं जाताना त्या नदीमध्ये एक प्रेत वाहून जाऊ लागलं. महाराज कामांध झालेले गोस्वामी त्या प्रेतावर बसले. काय म्हणले परिस्थिती आहे, काय माझ्या रत्नावलीचं माझ्यावर प्रेम आहे की माझ्यासाठी फाळी आली म्हणले, गंगेनं दिली. त्या प्रेतावर बसले आणि जिथं सासऱ्याचं घर आहे, 2 मजली घर, एक आजगर लटकलेलं होतं महाराज, साप. त्याला वाटलं माझ्या पत्नीनं माझ्या वरी येण्याची सोय म्हणून दोरी बांधली. त्या दोरीला धरलं, अर्थात सापाला धरलं, खिडकीमधून उडी मारली महाराज. जिथं रत्नावली झोपलेली होती बरोबर तिथंच उडी पडली आणि उडी पडल्याबरोबर रत्नावली उठली आणि उठून पाहिलं तर आपले पती. डोळ्यामध्ये पाणी आलं रत्नावलीच्या. हात जोडले, मालक आला? हो रत्नावली. कसे आलात म्हणले? काय सांगू म्हणले, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे रत्नावली. गंगेमधून येत असताना फाळी आली, त्या फाळीहून बसून आलो आणि वरी कस काय आलात? तुझं माझ्यावर प्रेम आहे, तो आम्हाला वरी येण्यासाठी दोरी बांधली. तिनं सांगितलं, मालक मी दोरी बांधलीच नाही ना. खिडकीमधून डोकावून पाहिलं, भला मोठा अजगर लटकलेलं महाराज. जी फाळी म्हणू लागले लोकांनी, काही जाऊन पाहिलं तर एक प्रेत दिसलं. आणि मग रत्नावलीने सांगितलं, मालक धिक्कार आहे मला तुमच्या जीवनावर. लाज वाटायली मला तुम्हाला तुमचा माझा पती म्हणून घेण्याची. तुम्हाला अधिकार नाही मला पत्नी मानण्याचा. का स्वामी? कामांध होऊन रात्रीच्या या अशा वेळेला काट्या कुट्याचा रस्ता तुडवीत गंगेच्या पात्रामध्ये फाळी समजून एका प्रेतावर बसून आलात, दोरी बांधली म्हणून एका सापाला धरलं, इतके कामांध झालात. मालक याच्यापेक्षा जर अर्धी जरी प्रीती जर तुम्ही त्या रामावर लावली असती
तर निश्चित जगाचा मालक तुमच्याकडे नाचत नाचत आला असता हे मी शाश्वती देते. पण मालक, या नासक्या शरीरासाठी, एका सर्वसामान्य पत्नीसाठी जीवावर खेळून नदीच्या पात्रातून प्रेतावर बसून आणि सापाला धरून वरी येऊ शकतात. एवढं जर प्रेम त्या विश्वाच्या मालकावर केलं तर जीवनामध्ये कल्याण तरी होईल. पण इतके नालायक आहात तुम्ही की कामांध होऊन इतक्या कामाच्या आहारी गेलात मालक. पण हे शरीर नासकय बरं, याचा नाश होणार आहे, याची माती होणार आहे. आणि या माती होणाऱ्या शरीरासाठी एवढं प्रेम जर अखिल कोट ब्रह्मांडाच्या नायकावर लावलं तर तो तुम्हाला त्याच्या कुशीमध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. शरीराची होय माती, शरीराची होय जय हो. माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. हो शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नये ती सांगाती, कोणी नये ती सांगाती, कोणी नये रे सांगाती, कोणी नये रे सांगाती. हो शरीराची होय जय श्रीराम. माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. सारी अवघे कामे खोटी, क्या बात है. सारी अवघे कामे खोटी, अंती जाणे मसन वाटी, अंती जाणे मसन वाटी. सारी अवघे कामे खोटी, अंती जाणे मसन वाटी. शरीराची होय माती, शरीराची होय माती, हो शरीराची होय माती. वा, एक दिवस या शरीराचा नाश होणार आहे ना महाराज. किती जरी याला पावडर लावलं, किती जरी याला शॅम्पू लावले, किती जरी याला साबणा लावल्या, आज कोट्यावधीचा खर्च शरीरावर आहे महाराज मंडळी. माणूस शरीरावर जे प्रेम करतोय तर आज कशावरच करत नाही. कोट्यावधीचा खर्च आहे शरीरावर, पण एक दिवस या शरीराचा नाश होणार आहे. नासक शरीर आहे महाराज, नाही अपवित्र शरीर आहे. शरीरासारखं अपवित्र काहीच नाही महाराज, आणि पवित्र या शरीरासारखं काहीच नाही, आणि अपवित्रही या शरीरासारखं काहीच नाही.
या शरीराची महती जर कळाली तर या शरीरासारखं पवित्र काहीच नाही. जर परमात्मा साध्य करता आला तर या शरीरासारखं काहीच नाही महाराज. सांगू तुम्हाला, फक्त या शरीरामध्ये आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती करून घेता येते, इतर शरीरामध्ये नाही. बरं का? मोले अनर्घिरत न येती परी चिंतामणी नये हती, तेवे बहुत योनी जन्म होती परी मनुष्य देह प्राप्ती दुर्लभ. अवघड आहे महाराज. इतर योन्यामध्ये भगवंताच्या नामाची महती माहीत नाही, भगवंताची साध्यता माहीत नाही, पण या शरीराचं चीज असं आहे. तुम्ही जर ठरवलं की नर का नारायण हो जाता है महाराज, एक बार नर करनी करे तो नर का नारायण हो जाता है. फक्त ठरवावं लागत आहे. याच देही खडे हो देवाचे भजन, याच देही खडे हो देवाचे भजन, भजन याची देही घडी हो देवाचे भजन, हो याची देही घडी हो देवाचे भजन. हो आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे, याच देही कडे हो देवाचे भजन, याच देही कडे हो देवाचे भजन. म्हणून याच देहामध्ये आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती करण्याची क्षमता, बुद्धी फक्त याच देहामध्ये आहे. म्हणून रत्नावलीनं गोस्वामी तुलसीदासांना उपदेश केला महाराज. उपदेश कोणीही कोणाला करू शकते महाराज. असं नाही म्हणायचं की हा लहान आहे आणि आम्ही मोठे आहोत, हा आम्हाला उपदेश कसा करू शकेल. उपदेशाची भूमिका कोणीही करू शकते, लहान असेल मोठा असेल. रत्नावलीनं गोस्वामी तुलसीदासांना उपदेश केला, गोपीचंदाला आईनं उपदेश केला, वृषभदेवानी श्रीमद भागवत कथेमध्ये आपल्या 100 मुलांना उपदेश केला, मदालसा मातेनं आपल्या लेकरांना उपदेश केला, आईनं मुलांना उपदेश केला. उपदेशाची भूमिका तसं रत्नावलीनं गोस्वामी तुलसीदासांना या शरीराच्या बाबतीतल्या गोष्टी सांगितल्या. महाराज, एवढं प्रेम जर जगाच्या मालकावर जर केलं तर जगाचा मालक पळत आला असता. मंडळी, फक्त एकदाच रत्नावली बोलली, फक्त एकदा. स्तब्ध उभे राहिले होते गोस्वामी, फक्त स्तब्ध. आणि जसे उभे राहिले तसे त्यांच्या डोळ्याला टचाटच पाणी आलं. महाराज, खाली थेंब कोसळले, हात जोडले रत्नावलीला आणि हात जोडून सासऱ्याच्या घराच्या बाहेर पाऊल टाकला. फक्त एकदा रत्नावली बोलली महाराज संसारामध्ये,
उपदेश अंतकरणामध्ये रुजवून घेतला. खरंय म्हणले. तिथून निघाले महाराज. प्रयाग क्षेत्रामध्ये गेले. प्रयाग क्षेत्र म्हणजे गंगा यमुना आणि सरस्वतीचा संगम. तिथं गेले. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. आणि बसल्याच्या नंतर मनामध्ये इच्छा व्यक्त करू लागले की आता संसारामध्ये परत जायचं नाही. आता फक्त माझं ध्येय राम आणि केवळ राम. मनामध्ये इच्छा व्यक्त केली की मला राम भेटला पाहिजे, मला राम भेटला पाहिजे. जीवनाचं साध्य बनवल्याच्या नंतर महाराज कुठलीही गोष्ट होऊ शकते. आवाजामध्ये बदल व्हालाय. हो काय व्हालंय? हा आयुष्यामध्ये रामाच्या दर्शनाची आस धरली. एक बाबळीचं झाड होतं महाराज वाळलेलं. आणि बहेर दिशाला गेल्याच्या नंतर त्या झाडाखाली, त्या झाडाच्या बुंध्याला तुळशीदासांनी पाणी टाकायचं. असं 2-4 दिवस केल्याच्या नंतर त्या वृक्षाहून एक व्यक्ती प्रगट झाला, पिशाच. आणि प्रकट झाल्याच्या नंतर सांगितलं, मागा तुम्हाला काय मागायचं ते. सांगितलं, कोण आहेस तू? मी पिशाच आहे. पिशाच म्हणजे भूत महाराज. भूत प्रगट झालं. आणि मग तुळशीदासांनी सांगितलं, भूत कुठं काही देऊ शकते का? म्हणला, मागून तर बघा. सांगितलं, मला रामाचं दर्शन घडून दे. भूताला महाराज रामाच्या नावाची अलर्जी असते ना. भूत म्हणलं, मी कसा घडून देऊ शकन महाराज? मी फक्त एक करू शकतो. काय? रामाचं दर्शन घडवून देणाऱ्याचा पत्ता सांगून देऊ शकतो बाबा, पण मी रामाचं दर्शन तुम्हाला कसं घडवून देऊ शकेल? सांगितलं, सांगा ना. सांगितलं, जिथं रामकथा चालू असती तिथं साक्षात हनुमंतराय पुढे बसलेले असतात. आपल्या सुद्धा कथेमध्ये हनुमंतरायासाठी उद्यापासून सिंहासन टाकायचं महाराज. कारण प्रत्येक रामकथेमध्ये माझे हनुमंतराय विराजित असतात. कारण हनुमंतरायाचे प्राण म्हणजे राम आहेत. जिथं रामाचं नामस्मरण आहे तिथं हनुमंतराय विराजित असतात. म्हणून जिथं कथा चालू आहे तिथं हनुमंतराय असतात. तिथं तुम्ही कथा करायलात की नाही? तुम्ही कथा करा. आणि त्या कथेमध्ये साक्षात हनुमंतराय बसलेले असतात, जे सगळ्याच्या आधी येऊन बसतात. आणि कथा संपल्याच्या नंतर सगळे माणसं निघून जातात आणि सगळ्याच्या मागून हनुमंतराय उठून जातात. त्यांचं दर्शन घ्या. रामचंद्र प्रभूंचा पत्ता विचारा. तुळशीदासांनी कथा सांगायला सुरुवात केली आणि कथा संपल्याच्या नंतर सगळे माणसं निघून गेले आणि एक वृद्ध व्यक्ती सगळ्याच्या मागून निघून जाऊ लागला. निघून जात असताना गोस्वामी तुळशीदासांनी त्या वृद्ध व्यक्तीचे पाय धरले आणि सोडले नाही. सांगितलं, महाराज म्या तुम्हाला ओळखीलंय, सोडा. म्या तुम्हाला ओळखीलंय, सोडा. म्हणले, मला जाऊ द्या. मी अजिबात तुम्हाला जाऊ देणार नाही. का? कारण मी तुम्हाला ओळखलंय महाराज. कोण आहे मी? तुम्ही साक्षात हनुमंतराय आहात. मला रामाचा पत्ता सांगा. मला राम दर्शन करायचंय. मला रामाची भेट घ्यायची. सांग बा मारुती, कधी भेटेल रघुपती? सांगा, मला रामाचे दर्शन कधी होईल, कधी भेट होईल? आणि मग हनुमंतरायानं पत्ता सांगितला. म्हणले, जा चित्रकूटामध्ये जा आणि चित्रकूटामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला रामाची भेट होईल. तुळशीदासजी गेले. घोड्यावर बसून राम आणि लक्ष्मणाची जोडी आली महाराज, पण ओळखू आले नाही. कारण देवन संत सहज ओळखू येत नसतात. शोकांतिका आहे की देवन संत सहजासहजी ओळखू आल्यावर तर लय झालं महाराज, नाहीत ओळखू येत.
समोर आले तरी ओळखू आले नाही. दुसऱ्या दिवशी तुळशीदासजी चंदन घासू लागले आणि वृक्षावर हनुमंतराय एका पोपटाच्या रूपामध्ये आले आणि सांगितलं, तुळशीदासजी, माझा जगाचा मालक तुम्हाला भेट देऊन गेला तरी तुमच्या लक्षात आलं नाही, पण आता तरी संधी सोडू नका. साक्षात जगाचा मालक तुम्हाला चंदन मागायला येणार आहे. चित्रकूट के पर्वत पर भई संतन की भीड़, तुलसी चंदन घिसे, तिलक करे रघुवीर. साक्षात तुळशीदासांना तिलक केलं माझ्या रामांनी आणि तुळशीदासांनी रामाला केलं. मग पाय धरले, प्रभू तुम्हाला ओळखीलं म्हणले म्या. रामचंद्र प्रभूंनी साक्षात दर्शन दिलं. कृतार्थ झाले महाराज तुळशीदासजी आणि तिथून निघाले, काशी क्षेत्रामध्ये गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी रामकथा लिहायला सुरुवात केली. महाराज 7 दिवस रामकथा लिहिली पण गुप्त झाली. रडू लागले तुळशीदास महाराज की मी 7 दिवस रामकथा लिहिली आणि गुप्त का झाली, विचार करू लागले. तितक्यामध्ये भगवान शिवशंकरानं आकाशवाणी केली, तुळशी, तुम्ही रामकथा 7 दिवस लिहिली पण मी गुप्त केली का? मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. जी रामकथा तुम्ही लिहिली ती स्वतःसाठी लिहिली का जगासाठी लिहिली? सांगितलं, देवा, स्वतःसाठी संत जीवन जगतच नसतात. संत हे समाजासाठी जीवन जगत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे या जगाच्या कल्याणाकरता संत जन्माला येतात. आणि ही रामकथा सुद्धा मी या जगाच्या कल्याणाकरता लिहिली. पण महाराज, तुम्ही जी कथा लिहिली ही संस्कृत मध्ये लिहिली ना, सर्वसामान्य जीवाला न समजणारी कथा तुम्ही जगासमोर मांडली, म्हणून मी गुप्त केली. मग जगासाठी जर लिहित असाल तर मला सांगा मंडळी, माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी या विश्वामध्ये अवतार घेतला कशा करता? संस्कृताची गाठी आणि उघडवणी ज्ञानदृष्टी या जगाला प्राकृतमध्ये निर्माण माझ्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं निर्माण केलं. कारण या विश्वामध्ये संस्कृतमध्ये गीता प्रचलित झाली, पण ही गीता सर्वसामान्य समाजासमोर टिकू शकत नव्हती. का? आपल्याला गीता समजतच नव्हती महाराज. माऊली जर जन्माला आली नसती तर. पण तिच्यावर टीका करण्याचं काम माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी केलं. एक अवतार घालावा लागला माऊलीला. का? कारण माझ्या भोळ्या भाबड्या समाजाला ज्ञानेश्वरी समजणार नाही ना, म्हणून समजावी या हेतूनं माऊलीनं ज्ञानेश्वरीचं अवतरण केलं. त्या पद्धतीनं गोस्वामी तुळशीदासांनी रामकथा 7 दिवस संस्कृतमध्ये लिहिली. पण भगवान शिवशंकराला वाटलं येणारा समाज संस्कृतामध्ये रामकथा सांगू शकणार नाही. संस्कृतामध्ये जर रामकथा असती तर क्वचित महाराज लोकांनी रामकथा सांगितली असती आणि क्वचितच माणसांना रामकथा समजली असती. हा उद्देश अंतकरणामध्ये बिंबवून भगवान शिवशंकराने उपदेश केला आणि गोस्वामींना हात जोडले. महाराज, देवा, आता मी म्हणले माझ्या भाषेमध्ये प्राकृतमध्ये रामकथेचं निर्माण करीन. चैत्र शुद्ध नवमीला लिहायला बसले महाराज. 1597 मध्ये लिहायला बसले महाराज. चैत्र शुद्ध नवमीचा दिवस निवडला आणि लिहायला सुरुवात केली तर मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला लिखाण पूर्ण झालं महाराज. किती दिवस लागले सांगू? 2 वर्ष 7 महिने आणि 26 दिवस रामकथा लिहायला लागले. 2 वर्ष 7 महिने आणि 26 दिवस रामकथा लिहायला लागले. मग या रामकथेला नाव काय द्यायचं?
काय नाव द्यायचं चिंता करू लागली, काय नाव द्यावं बाबा आपल्याला. म्हणून नाव दिलं रामचरितमानस. काय नाव दिलं? रामचरितमानस. का रामचरितमानस नाव दिलं? कारण रामाचं चरित्र ज्यांना ज्यांना मनामध्ये साठवता येते, कारण भगवान शिवशंकरांना आपल्या मनामध्ये साठवलं. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर जीवनामध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, माणसाचे चरित्र आणि मन. दोन गोष्टीकडे जर आपण ध्यान दिलं महाराज तर रामकथेचे योग्य आहोत आपण. एक रामचरित्र हे शिकवतंय की माणसाचं चरित्र चांगलं लागतंय आणि नंबर 2 माणसाचं मन चांगलं लागतंय. रामकथेमध्ये चोपाई आहे, निर्मल मन जन सोमही पावा, कोई कपट छल छिद्र न भावा. ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याच्या मनामध्ये काही कपट नाही, त्याचंच मन रामकथेच्या योग्यतेचं आहे. आणि ज्याचं चरित्र चांगलं आहे महाराज, किती लपवतो ना आपण. ज्याचं चरित्र चांगलं त्याचं चरित्र होत असते महाराज. ज्याचं चारित्र्य चांगलं त्याचं चरित्र निर्माण होत असते. राम म्हणजे देव आहे आणि देव या पृथ्वीवर माणूस बनून आला मंडळी. देव माणूस बनून आला, माणसाला देव व्हायचे आणि देव माणूस झाला. म्हणून त्या रामाचं चरित्र हे मनामध्ये साठवण्यासाठी मन निर्मळ लागते, म्हणून रामचरितमानस. एका व्यक्तीनं ब्रह्मसूत्रावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला. वाचस्पती मिश्र त्यांचं नाव. विवाह झाला आणि विवाहाच्या दुसऱ्या दिवशीपासून ब्रह्मसूत्रावर भाष्य करण्याचं ठरवलं, टीका करण्याचं ठरवलं, ग्रंथ लिहायला बसले. दुसऱ्या दिवशी लिहायला सुरुवात केली. विवाह झाल्याच्या नंतर काळ संपून निघाला महाराज, समजलत नाही आपला विवाह झालता. पण पत्नी इतकी सुशील होती जीवनामध्ये की वाचस्पती मिश्रांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य करत असताना रात्र कधी झाली त्याला कळायचं नाही आणि अंधकारामध्ये सुद्धा लिहायचे. पण पत्नीनं उजेड धरायचा, पंथी धरायची, खंजील धरायचा, लॅम्प धरायचा आणि त्याच्यामध्ये लिहायचं महाराज. एके दिवशी बरेच वर्ष झाले आणि विसरूनच गेले आपला विवाह झालता म्हणून. आणि ग्रंथ पूर्ण झाला आणि शेवटला ग्रंथ पूर्ण झाल्याच्या नंतर ग्रंथाला नाव काय द्यायचं असं मनामध्ये भावना निर्माण झाली आणि लक्ष गेलं, अरे उजेड कोण धरलाय. आणि विचारलं आपण कोण. कोणाला विचारलं माहितीये का? जिनं उजेड धरलाय, जी उजेड धरणारी साक्षात स्वतःची पत्नी, पण तिचं पण विस्मरण झालं. इतकं महाराज देहावर तादात्म्य असणारी माणसं काही असतात. विचारलं आपण कोण? सांगितलं मालक मी तुमची धर्मपत्नी आहे ना. आणि मग डोळ्यातून पाणी आलं वाचस्पती मिश्रांच्या. सांगितलं की इतके वर्ष मी हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली पण एका शब्दानं सुद्धा माझ्या पत्नीनं एक वाक्य सुद्धा मला बोलली नाही. किती माझी सुशील पत्नी आहे. तिचं नाव होतं महाराज भामती. आणि मग लक्षात आलं की इतकी सुशील, इतकी सदाचारी, विवेकी जर पत्नी माझी असेल तर मी ग्रंथाचं नाव हिचं का देऊ नये. कारण ग्रंथाला सहाय्य करणारी जर स्वतःची पत्नी आहे आणि एकदाही माझ्या लिखाणामध्ये आड आली नाही म्हणून हिचंच नाव द्यावं म्हणून ब्रह्मसूत्रावर टीका केलेला ग्रंथ जो निबंध तयार झाला त्या वाचस्पती मिश्रानं नाव दिलं भामती निबंध. त्या पद्धतीनं गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानसाची सुरुवात केली. आणि मग इथं गोस्वामी तुलसीदासांनी रामकथा जगासमोर मांडली. चोपाया, दोहे, 7 कांडात निर्मित केलेली ही रामकथा अतिशय गोड आहे महाराज, अवीट आहे, सुंदर आहे. या जीवाला समाधान प्राप्त करून देणारी कथा आहे. संसाराच्या त्रासानं तापलेल्या जीवाला समाधान प्राप्त करून देणारं सामर्थ्य म्हणजे रामकथेत आहे महाराज.
7 कांड आहेत या कथेमध्ये. सोपाया दोह्यानं युक्त असणारी कथा आहे. या कथेची सुरुवात अशी झाली म्हणतात, मार्गशीर्ष माघ महिना चालू. माघ महिन्यामध्ये याज्ञवल्क्य ऋषी शिबिर ठेवायचे आणि असंख्य साधू संतांना तिथं शिबिरामध्ये सत्संग करायला बोलवायचे. माघ महिन्याची शेवट झाला, समाप्ती झाली आणि सगळे ऋषीमुनी परत निघाले. आणि परत निघाल्याच्या नंतर तिथं वास्तव्य आहे भारद्वाज मुनींचं. आणि सगळे मुनी निघाले, पण भारद्वाजांनी याज्ञवल्क्यांचे चरण धरले. मंडळी, महाराज कुठं चालले? तुमचं सानिध्य 1 मास मला लाभलं. 1 महिना मी तुमच्या मुखातून रामकथा श्रवण केली. पण महाराज, तुम्हाला विनंती करतो की माझ्या मनामध्ये मला सांगायला लाज वाटायली, पण सांगणं गरजेचं आहे. 1 महिना तुमच्या समोर बसून मी कथा श्रवण केली, सत्संग केला, पण माझ्या आयुष्यामध्ये एक गोष्ट राहिली. ती सांगू? एकनाथ संशय बड मोरे, एकनाथ संशय बड मोरे. एकनाथ संशय बडमोरे, एकनाथ संशय बडमोरे. जय हो. एकनाथ संशय बडमोरे, एकनाथ संशय बडमोरे. करगत वेद हात जतो रे, हात जतो रे. एकनाथ संशय बडमोरे, एकनाथ संशय बडमोरे, एकनाथ संशय बडमोरे. हो करवत वेद, करवत वेद, करवत वेद, करवत वेद. नाथ सब खोडे, नाथ एक संशय बडमोरे, नाथ एक संशय बडमोरे, नाथ एक संशय बडमोरे. भारद्वाज मुनींनी याज्ञवल्क्यांच्या समोर हात जोडले. नाथ एक संशय बडमोरे.